जर सकाळी उठल्यावर तुमच्याकडं करण्यासाठी भरपूर काम असेल ना, तर विश्वास ठेवा भगवंत तुमच्यावर खूप मेहरबान आहे. त्यामुळे माझ्या ताईंनो कधीही तक्रार करू नका, की खूप काम आहे, खूप काम आहे. उलट आभार माना त्या भगवंताचे, की त्याने तुम्हाला रिकामं बसून ठेवलेलं नाही. कारण रिकामं बसणं हे थकव्यापेक्षाही खूप जीवघेणं असतं. ते मात्र नक्कीच. नमस्कार मंडळी, मी शर्मिला आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा माझी सकाळची छान अशी देवपूजा करून झाली. आता बघा उन्हाळा चालू आहे आणि त्यामुळे कसं होतं की झाडांची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं झाडांना देखील मी छान असं पाणी घालून घेतलं, त्यांना अंघोळ घातली, म्हणजेच सगळं पाणी त्याच्यावरती पानांवर स्प्रिंकलिंग करून घेतलं. आता त्यानंतर मला अशी क्लिनिंग म्हणजे मी ही डेलीच क्लिनिंग करते, तर ती करायची होती. त्यासाठी मी हा स्प्रे बनवला आहे घरीच. त्याच्यामध्ये व्हिनेगर आणि पाणी मिक्स केलं आहे. थोडासा खायचा सोडा देखील टाकला. तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या मिक्स करू शकता. म्हणजे कोणी कोणी त्याच्यामध्ये बघा कापराची वड्या देखील टाकतात, कोणी फिनाईल वगैरे टाकतात. मी फक्त पाणी आणि व्हिनेगर टाकते. तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जे काही फ्रीज असेल, कपाटं असतील, मुलांचे बुक्सचे कपाटं असतील किंवा खिडक्यांचे जे काही कॉर्नर वगैरे असतील ना, तर ते याने खूप क्लीन होतात आणि काचासुद्धा कपाटांच्या वगैरे खूप छान क्लीन होतात. मी नेहमी याच फिनाईलनी लिक्विडनी क्लिनिंग करत असते. तर आता इथे मी माझ्या क्लिनिंग जी चालू आहे ती तुमच्यासोबत शेअर केली. कपाट पुसून झालं, त्याच्यानंतर फ्रीज झाला आणि लगेचच आता इथं बेसिनच्या समोर असणारा आरसा. आता हा आरसा एवढा मेसी होतो ना, दिवसभरामध्ये श्री माझा असं तिथे हात धुतले की त्या आरशावर पाणी झाडेल किंवा सकाळी ब्रश करताना त्याच्यावरती पण डाग पडले जातात. तर हा सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम क्लीन करावाच लागतो. आणि हे बेसिनसुद्धा, कारण जेवल्यानंतर पण इकडे हात धुतातच ना, तर ते तेलकट पण होतं. त्याच्याकडे जर एखादा दिवस लक्ष नाही दिलं की त्याचा पूर्ण कलर चेंज होऊन जातो. त्याच्यामुळे याच लिक्विडनी मी बेसिनसुद्धा क्लीन करते. तर त्या बेसिनसाठी क्लीन करायला मी जो काता ठेवलेला आहे, तर त्या कात्याने ते बेसिन क्लीन करून घेतलं अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मग पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून घेतलं. कारण बघा हे बेसिन जे आहे ते किचनमध्ये आहे आणि किचनमध्ये आपण जेवढी स्वच्छता ठेवू ना, तेवढं खूप पॉझिटिव्ह वाटतं. त्यानंतर सगळी क्लिनिंग झाली की मी हँडवॉश करून स्वच्छ घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता पुढची जी काही आपली अजून कामं उरलेली आहेत तर त्याच्याकडे वळूया. जेवण तर काही माझं आज जास्त बनवायचं नव्हतं, कारण बघत येईनो काल होती संकष्टी चतुर्थी आणि त्याच्यासाठी बरेचसे असं म्हणजे जेवण मी बनवलेलं तर शिल्लक राहिलेलं होतं. पुरी होती, खीर होती, डाळ भात होता. तर मला फक्त सुकी भाजी बनवायची होती आणि म्हणजे थोडासा भात बनवायचा होता. म्हणून मग मी म्हटलं चला आज क्लिनिंग करूया आणि थोडंफार आपली जी काय आवड आहे ती देखील जपूया. तर काय आवड मी जपली ही मी पुढे तुम्हाला शेअर करणारच आहे व्हिडिओमध्ये. तर आता लगेचच इकडे कपड्या वगैरे घड्या करून ठेवली की सगळ्या घरात व्यवस्थित असं झाडू मारून घेतला. सकाळचं तर पारोसं मी झाडू मारतेच, परंतु लादी वगैरे क्लीन करायच्या अगोदर जेवण झाल्यानंतर म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवून झालं की पण पुन्हा एकदा असं झाडू वगैरे मारून घेते. कारण का मुली ट्युशनला जाताना तिथे उभे राहून केस वगैरे विंचरतात, तर केसंसुद्धा तिथे पडली जातात ना, त्याच्यामुळे तो झाडू देखील मी नंतर मारते. आता कपड्याची मशीन लगेच लावून माझी ही वॉशिंग मशीन म्हणजे खरंच माझी खूप जवळची मैत्रीण आहे असं मला वाटतं. कारण मला ती खूप मदत करते आणि आपल्या जवळचाच माणूस आपल्यासाठी प्रत्येक वेळेला धावून येतं असं माझं तर मत आहे. असं थोडासा एक हा गमतीचा भाग आहे. त्याच्यानंतर बघा ही रॅकवरची जी कपडे आहेत तर ती मी काढायला घेतली. आता तुम्ही म्हणाल की ताई आत्ताच मशीन लावली आणि ह्या रॅकवर अजून एवढी कपडे, तर ही मशीन मी रात्री लावली होती. बघा उन्हाळा चालू असल्यामुळे एवढी भयंकर गरमी आणि घाम तर एवढा येतो ना, की बाहेरून येणारे कामावरून, ऑफिसवरून किंवा ट्युशनला मुली वगैरे जातात, तर रिटर्न आले की ते कपडे चेंज करतातच. मग एका माणसाची दिवसभराची 2-2, 3-3 कपडे तर पडलेली असतातच. त्याच्यानंतर बाकी आपली छोटी मोठी कपडे असतात. तर त्याच्यामुळे
मग अशा दिवसातून 2 मशीन तर होतात आणि माझ्या मुलांना नेहमीच सवय आहे बाहेरून आल्यानंतर कपडे लगेच चेंज करायचे आणि क्लीन करायला टाकायचे. त्याच्यामुळे मग असं होऊन जातं कपड्यांसाठी 2-2 वेळा मशिनी लावायला लागतात. आता इथे मी रॅक बंद करून ठेवते का तर एवढी जागा मला रिकामी वावरायला मिळते आणि आता बघा सुट्टी असल्यामुळे मुलांना कॅरम वगैरे खेळायला सुद्धा जागा हवी असते. म्हणून मग मी असं व्यवस्थित ते करून घेतलं. सगळं माझं काम झालं, आमची जेवणं वगैरे झाली आणि म्हटलं चला आता आपण वेळ आहे रिकामा, एडिटिंगचं काम माझं थोडंसं बाकी होतं ते करून घेतलं आणि आता इकडे मी बघा तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या दिवाळीमध्ये मी ना अशा छोट्या छोट्या पणत्या आणलेल्या किंवा ही छोटी जी म्हणतात ना आपण सुगड किंवा काही जण त्याला बोळकी म्हणतात. प्रत्येकाच्या भागानुसार वेगवेगळी त्याची बोलण्याची पद्धत असते. तर याच्यामध्ये ना दिवे लावल्यानंतर खूप छान दिसतात ती. तर धूप वगैरे लावायला पण मला हे आवडतात. तर म्हटलं हे असंच ठेवण्यापेक्षा याला आपण थोडंसं छान असं कलरिंग करूया आणि थोडीशी डिझाईन केली तर दिसायला पण छान वाटतं. आणि बघा ताईंनो, मी तुमच्यासोबत आज इथे एक गोष्ट बोलते आहे, ते म्हणजे बघा अशा काही गोष्टी असतात आपल्या मनाला लागलेल्या, आपल्या जवळच्या नात्यांकडून, आपल्या काही असतात आजूबाजूचे समाजातील लोकं म्हणा, तर त्यांच्या बोलण्यामुळे आपण दुखावले जातो. तर त्याच गोष्टी सारख्या सारख्या मनात धरून जर तुम्ही बसला तर तुमची प्रगती तिथेच थांबणार आहे. तुम्ही सतत तेच विचार करत राहणार, बाबा मी कुठे चुकले, मी काय चुकलं, मी खरंच चुकले का, मग ते मला समोरून असं बोललं गेलं तर त्यांचंच बरोबर आहे का. मग त्यामुळे काय होतं, तुमच्यामध्ये जी पण काही कॅपॅसिटी असते काम करण्याची तर ती थांबून जाते, तुमची प्रगती पूर्णपणे थांबते. त्यामुळे तुम्ही अशा बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मान्य आहे मला तुमचं मन दुखावलं असेल समोरच्याच्या बोलण्यामुळे, पण तुम्ही त्या माणसाला इग्नोर करा. त्याच्याशी बोलणं सोडून द्या ना. तुम्हाला त्रास होतो ना, नका बोलू. तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहा आणि अशी छोटी छोटी काही काही कामं असतात की बघा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे किंवा असं घरातली काही कामं क्लिनिंग वगैरे. मी तर म्हणते सगळ्यात बेटर ऑप्शन आहे ना तर यूट्यूब चॅनेल. आपलं म्हणतात ना वेळ पण तिथे खूप छान जातो. आपली जी काही आपल्या अंगामध्ये कला आहे तीसुद्धा इतरांना दाखवायला मिळते, त्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो आणि आपलं हे जे दुखवलेलं मन असतं ते कुठेतरी डायव्हर्ट व्हायला मदत होते. तर बघा अशा प्रकारे माझं आता सगळं इथेही डिझाईन करून झाली, मी तुमच्यासोबत ती शेअर केली. तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ, मी तो तुमच्यासोबत शेअर केला. असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला माझे पाहायला आवडत असतील आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.